नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 आजच झालेला हा बीजगणित भाग 1 मराठी माध्यमाचा पेपर आहे. इंग्रजी माध्यमाचाही हेच प्रश्न असतात, फक्त इंग्रजी प्रश्न असतात. सोल्युशन मात्र दोन्ही माध्यमामध्ये एकच आहे. पाहूया आपणास पैकीच्या पैकी मार्क्स पडण्यासाठी आपण किती जवळ आहात किंवा किती दूर आहात. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. 4 गुणांचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहिला आहे, निश्चयकामध्ये 1, 2, 3, 4 या निश्चयकाची किंमत 1 गुणिले 4. प्रथम तो गुणाकार करून तो गुणाकार 3 गुणिले 2 या गुणाकारातून वजा करायचा. 4 एक्के 4 वजा 3 दुणे 6, 4 वजा 6 वजा 2. पण यामध्ये पर्याय नाही, वजा 2 आवश्यक उत्तर आहे. प्रिंट मिस्टेक या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे तुमचा गुण हा अटेंड केला असेल तुम्ही प्रश्न तर त्याचा गुण मिळून जाईल. खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? 5/x वजा 3 बरोबर x वर्ग. या x वर्ग प्रत्येक पदाला गुणलं तर x घन होतोय, हे वर्ग समीकरण नाही. x न आतल्या पदाला गुणलं तर x वर्ग अधिक 5x वजा 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे. या ठिकाणी अचूक वर्णाक्षर बी आहे. ओके, हे वर्ग समीकरण नाही. x वर्ग वरती अंतर x ला वजा 2 ऋण घात होतोय हा, त्यामुळे केवळ फक्त बी हा अचूक पर्याय आहे. तिसरा, खालील अंकगणिती श्रेणीचा साधारण फरक काढा. या ठिकाणी 4 4 4 सोलपिरामाय पुढे डॉट डॉट डॉट. दुसरं पद वजा पहिलं पद, साधारण फरक 4 वजा 4 बरोबर 0. अचूक वर्णाक्षर डी आहे. खालील पर्यायापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही? संभाव्यता या ठिकाणी 1 पेक्षा मोठी असू शकत नाही. 15/10 म्हणजे 1.5 ही संभाव्यता असू शकणार नाही. ए, सी आणि डी या 1 पेक्षा लहान आहेत, त्या संभाव्यता आहेत, परंतु बी अचूक वर्णाक्षर. या ठिकाणी प्रश्न पहिल्यातला बी. खालील उपप्रश्न सोडवा. 2x अधिक y बरोबर 7 आणि x अधिक 2y बरोबर 11, तर x अधिक y ची किंमत काढा. यांची बेरीज करणं गरजेचं आहे. 2x अधिक y बरोबर 7, x अधिक 2y बरोबर 11. बेरीज केली 3x अधिक 3y बरोबर 11 आणि 7 18. प्रत्येक पदाला 3 ने भागून x अधिक y बरोबर 6. x अधिक y ची किंमत 6 आहे. ओके, त्यानंतर tn बरोबर 3n वजा 4. tn बरोबर 3n वजा 4 या क्रमिकेचे पहिले पद काढायचे आहे. म्हणजे या ठिकाणी n बरोबर 1 घ्यायचे आहे. t1 बरोबर 3 गुणिले 1 वजा 4, 3 एक्के 3 वजा 4, त्यामुळे t1 बरोबर वजा 1. ओके, त्यानंतर GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? तर 15 अंकाक्षरे असतात. 2 नाणी एकाच वेळी फेकले असता नमुना अवकाश यस लिहा. 2 नाण्यांचा नमुना अवकाश यस बरोबर महिरपी कंसात एच 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 टी टी एच टी टी. ओके, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करा. प्रश्न दुसरा ए हा आपला 8 गुणांचा प्रश्न पहिला झालेला आहे. दुसरा, कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. 4 गुण आहेत, 3 असतात, 2 सोडवायचे असतात. x अधिक y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. या ठिकाणी x अधिक 2y, x ची किंमत वजा 2 घ्यायला सांगितल्याने y ची काढायची आहे. वजा 2 या ठिकाणी ठेवलेला आहे. अधिक 2y बरोबर 4, वजा 2 पलीकडे गेल्यानंतर 2y बरोबर 4 अधिक 2, 2y बरोबर 4 2 6, y बरोबर 3, त्यामुळं y बरोबर 3, इथं वजा 2 आणि 3. ओके, कंसात हे निर्देशक. y ची किंमत 1 घ्यायला सांगितल्या. या ठिकाणी x अधिक 2 गुणिले 1 बरोबर 4, x अधिक 2 बरोबर 4, x बरोबर हा 2 पलीकडे गेला 4 वजा 2, x बरोबर 2, x ची किंमत 2,
2 1 या ठिकाणी तुम्ही हे कच्चं काम केलं आहे त्याला गुण नाहीत, परंतु या ठिकाणी ह्या 4 रिकाम्या जागा चौकडीमध्ये भरलेल्या आहेत, प्रत्येकी अर्धा गुण आहे. ओके. अशा पद्धतीनं इथं 3, इथं -2 3, इथं 2, इथं 2 1. त्यातला दुसरा आहे वर्ग समीकरण तयार करण्याची खालील कृती पूर्ण करा. मी एक वर्ग समीकरण आहे. माझे सामान्य रूप x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. माझी मुळे 5 व 12 आहेत. माझ्या मुळांची बेरीज 5 अधिक 12 बरोबर 17. माझ्या मुळांचा गुणाकार 5 गुणिले 12 बरोबर 60. आणि माझे समीकरण या ठिकाणी x वर्ग हा मुळांचा गुणाकार 5 गुणिले 12 60. माझ्या मुळांची बेरीज 5 आणि 12 17. आणि माझे वर्ग समीकरण x वर्ग वजा बेरीज किती आहे 17, त्याला x जोडायचा, अधिक या ठिकाणी गुणाकार 60 आहे बरोबर 0. x वर्ग वजा 17x अधिक 60 बरोबर 0. हे आहे वर्ग समीकरण. तिसरा आहे पुष्पमालाने 24,000 रुपये गुंतवून 20 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 4 रुपये अधिमूल्याने घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. दर्शनी किंमत बरोबर 20 रुपये, अधिमूल्य बरोबर 4 रुपये. दर्शनी बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत 20 रुपये आहे, अधिमूल्य 4 रुपये आहे. दर्शनी किंमत 20, अधिमूल्य 4, 20 आणि 4 24 रुपये. शेअरची संख्या, एकूण गुंतवणूक 24,000, बाजारभाव 24, 24 एक्के 24 आणि या 3 शून्य म्हणजे शेअर्स 1,000 मिळतील. ओके. प्रश्न दुसऱ्यातला बी खालील कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. पहिला आहे 2 गुणांचे 4 सोडवायचे आहेत, 5 असतात. खालील एक समीकरण सोडवा. x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. या ठिकाणी समीकरण 1 ला 2 ने गुणू आणि समीकरण 1 आणि 2 मिळवू म्हणजे y ची निरसन होईल किंवा y चा लोप होईल. समीकरण 1 ला 2 ने गुणू व समीकरण 1 व 2 मिळवू. त्यामुळे या ठिकाणी समीकरण 1 ला 2 गुणल्यानंतर 2x अधिक 2y बरोबर 42 दुसरं तसंच 3x वजा 2y बरोबर 4. बेरजेमध्ये 3x आणि 2x 5x बरोबर अधिक 2y वजा 2y 0 6 4 10. x बरोबर 2, 2ने भागू 5ने भागून. ओके. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 3. x ची किंमत 2 मिळालेली आहे. 2 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 2, y बरोबर 1. त्यामुळे उकल बरोबर xy, x ची किंमत 2 आणि y ची किंमत 1. ओके. पुढला प्रश्न आहे दुसरा. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. m वर्ग अधिक 14m अधिक 13 बरोबर 0. या ठिकाणी हे वर्ग समीकरण सोडवत असताना स्थिर पद 13 आहे. 13चे अवयव पडायचे. 13 एक्के 13, 13 आणि 1 14. म्हणून m वर्ग अधिक 14 साठी अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0. पहिल्या दोघातून सामायिक m निघतोय म्हणून m कंसात m अधिक 13 अधिक 1 बाहेर आहे हा m अधिक 13 बरोबर 0. 2 सामायिक कंसाबद्दल म्हणून m अधिक 13 दुसऱ्या कंसात m अधिक 1 बरोबर 0 म्हणून m अधिक 13 बरोबर 0. 2 कंसांचा गुणाकार 0 आलेला आहे. एकदा पहिला कंस 0 बरोबर दाखवायचा. m बरोबर वजा 13 अधिक 13 पलीकडे गेले. किंवा m अधिक 1 बरोबर 0, m बरोबर वजा 1, वजा 13 आणि वजा 1
ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ओके. तिसरा आहे खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 7, 13, 19, 25 ही अंकगणिती श्रेणी आहे. या ठिकाणी ए बरोबर 7 आहे पहिलं पद. त्यानंतर डी जो सामान्य फरक आहे 13 वजा 7 बरोबर 6. ओके. आणि एन बरोबर 19, टी 19 बरोबर. आता सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. सूत्र लिहिल्यानंतर खरे तर या ठिकाणी किमती लिहायच्या. ए बरोबर 7, या ठिकाणी डी बरोबर 13 वजा 7 बरोबर 6 आणि एन बरोबर 19. आणि त्याच्यामध्ये टी 19 काढायचं आहे. ए पहिले पद 7 आहे अधिक या ठिकाणी एन 19 आहे वजा 1 गुणले डी 6 आहे. त्यामुळे 7 अधिक 19 मधनं 1 गेला 18 गुणिले 6. 7 अधिक 18 संग 108. 8 संग 48 ला 4 6 4 10 108 आणि 17 115. टी 19 या अंकगणित श्रेणीचे या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 115 आहे. ओके. पुढला प्रश्न आहे एक शेअर 2000 रुपये बाजार भावात विकला. यासाठी दलाली 0.5% द्यावी लागली असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती. या ठिकाणी दलाली काढायची आहे. दलाली रक्कम बरोबर बाजारभाव गुणिले दलालीचा दर. बाजारभाव 2000 रुपये आहे गुणिले 0.5% दलाली म्हणजे 100 रुपयाला 0.5 रुपये दलाली असेल तर 2000ला किती. या 2 शून्य गेलेल्या आहेत. त्यामुळं 20 गुणिले 5 20 5 100, परंतु दुसऱ्या ठिकाणी दशांश चिन्ह दिल्यामुळं 10 रुपये दलाली. ओके. आणि म्हणून या ठिकाणी विक्रीनंतर मिळणारी रक्कम या ठिकाणी कशी काढायची. विक्रीनंतर मिळणार रक्कम बाजारभाव वजा दलाली. आणि मग बाजारभाव या ठिकाणी आपल्याला 2000 रुपये आहे आणि दलाली 10 रुपये द्यावी लागली. त्यामुळे 1990 रुपये विक्रीनंतर मिळणारी रक्कम. ओके. पुढचा 5वा प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ, तास आणि विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढायचा आहे. वर्ग आहे वेळ तासात. वर्गामध्ये XI विद्यार्थी संख्या FI आणि FI XI यांचा गुणाकार. 0 ते 2 तास करणारे अभ्यास 1 विद्यार्थी. 2 ते 4 3 तास 3 विद्यार्थी आहेत. 4 ते 6 अभ्यास करणारे 5 विद्यार्थी आहेत. 6 ते 8 तास 7 विद्यार्थी आहेत. 8 ते 10 तास करणारे 9 विद्यार्थी आहेत. वर्गामध्ये आहेत हे. 0 2चा वर्गामध्ये 1, 2 आणि 4चा 3, 4 आणि 6चा 5, 6 आणि 8चा 7, 8 आणि 10चा 9. 0 ते 2 तास अभ्यास करणारे 8 विद्यार्थी आहेत. 2 ते 4 तास अभ्यास करणारे 14, 4 ते 6 तास अभ्यास करणारे 18, 6 ते 8 तास अभ्यास करणारे 10, 8 ते 10 तास अभ्यास करणारे 10 विद्यार्थी आहेत. आणि इथं FI XI या दोघांचा गुणाकार 8 × 8 14 × 42, 18 × 90, 10 × 7 70 आणि 10 × 9 90. या ठिकाणी आपल्याला समेशन ओव्हर FI म्हणजे ही बेरीज करावी लागेल. कारण FI XI यांच्या बेरजेला FIनं भागितल्यानंतर मध्य मिळतो. पाहूया. हे एकक स्थानचांक 8 आणि 4 12 आणि 8 20 ला 0 हातच्या 2, 2 हातच्या 1 3 4 5 6 60 आहेत. ओके. समेशन ओव्हर FI 60 म्हणजे 60 विद्यार्थी आहेत. आणि इकडं समेशन किंवा सिग्मा FI XI बरोबर हे पहा एकक स्थान 8 आणि 2 10, 10 ला 0
ह्याच्याला 1, 9 आणि ह्याचे 1 10, 7 17, 9 26 आणि 4 30, 300 आलेलं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी वेळेचा मध्य आपल्याला काढायचा आहे. वेळेचा मध्य त्याला आपण एक्स बार म्हणतोय. एक्स बार बरोबर समेशन एफ आय गुणिले एक्स आय भागिले समेशन एफ आय. आत्ताच आपण 300 एफ आय एक्स आयची बेरीज काढलेली आहे भागिले एफ आय 50 आहे. हे शून्य गेले. 5 अक्क 30, 6 तास हा वेळेचा मध्य आहे. ओके, विद्यार्थ्याने पूर्ण वाक्यात उत्तरल्यावर अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य या ठिकाणी 6 तास आहे. ओके, प्रश्न तिसरा ए त्यामध्ये खालीपैकी कोणते कृती पूर्ण करायचे आहे. 3 गुण आहेत, 2 दिले आहेत, पैकी 1 सोडवायचे आहे. 6 चौकड्या असतात, प्रत्येकी अर्धा गुण. श्री माणिकलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 60% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. दर्शनी किंमत या ठिकाणी 100 रुपये आहे. शेअरची संख्या 300 रुपये आहे. शेअरचा बाजारभाव 120 रुपये आहे. त्यामुळं एकूण गुंतवणूक बरोबर शेअरचा बाजारभाव गुणिले शेअरची संख्या. शेअरचा बाजारभाव आहे 120 आणि शेअरची संख्या 300 आहे. त्यामुळे 12×36 वर या 3 शून्य 36,000 रुपये. लाभांश प्रति शेअर बरोबर दर्शनी किंमत गुणिले लाभांशाचा दर. दर्शनी किमतीवरीलच या ठिकाणी लाभांशाचा दर काढायचा असतो. 7% म्हणजे दर्शनी किंमत 100 रुपये आहे गुणिले लाभांशाचा दर 60% म्हणजे 700. 100ला 100 गेले 7 रुपये बरोबर. एकूण लाभांश 300 गुणिले 7, 300 शेअर्स आहेत. एका शेअरचा लाभांश काढलेला आहे 7 रुपये. 7 21, 2100 रुपये, 2100 रुपये. ओके, आणि परताव्याचा दर मिळालेला एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक गुणिले 100. 21,36,000 गुणिले 100. या 2 शून्य गेल्यानंतर परत ही 1 शून्य गेली. त्यामुळं या ठिकाणी 2100 भागिले 36,000 गुणिले 100. वरच्या 3 शून्य खालच्या 3 शून्य गेल्यानंतर 210 भागिले 36 हा भागाकार आपण केलेला आहे. या ठिकाणी 36 पंचे 180, 210 मधनं 180 गेले. 5 अक्क 30, 5 अक्क 15, 18 शून्य, 11 8 गेले 3, 30 उरले, शून्य घेतले, दशांश चिन्ह दिलं. 36 8 8 संघ 48 18 4 8 त्रिक 24 28 288 300 म्हणून वजा केंद्र 12 उरले. 12 वर शून्य घेतले 120. या ठिकाणी 36 त्रिक 108, 120 मधनं ह्या ठिकाणी 300 मधनं 288 गेले ना. 8 संघ 48 48 4 8 त्रिक 24 4 28. 12 उरले. 12 वर शून्य घेतले 120. 36 त्रिक 108, 120 मधनं 160 गेले 12 उरले. 5.83%. इथं 5.83%. ओके, अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केली तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्याची खालील कृती पूर्ण करा. समजा नमुना अवकाश येस आहे. नमुना अवकाश या ठिकाणी रिपीट संख्या 22 33 55 होता कामा नये. 23 25 32 35 52 आणि 53. ओके, 1 2 3 4 5 6 आहेत. ती संख्या विषम असणे. विषम 23 25 35 आणि 53. 1 2 3 4. ओके, पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए 4 आहेत आणि नंबर ऑफ ए 6. त्यामुळे बे दोन्ही 4 बे त्रिक 6 2/3. या ठिकाणी 35 पहिली चौकट, दुसरी 6, तिसरी 35, चौथी नंबर ऑफ ए, पाचवी 4 आणि 2 6वी. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर स्वतः लाईक करा. या ठिकाणी
आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी मित्रांच्यासाठी हा शेअर करा. हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि आज तुम्ही सोडवलेले प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरे गुणपडताळणी निश्चित करा. प्रश्न तिसऱ्यातला बी आणि पुढील प्रश्न उर्वरित आहेत. लगेचच पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. धन्यवाद.